नाथबाबांचा अधिकार जर का पाहायला गेलो तर नाथरायांचा अधिकार जगतमान्य ही श्रेष्ठ आहे. आता जगतमान्य ही श्रेष्ठ म्हणजे कसा, तर नाथरायांना शांतीब्रह्म ही पदवी प्राप्त झालेली होती. म्हणजे काय, तर त्यांना कधीच आणि कोणतंही कारण असताना सुद्धा राग येत नव्हता. म्हणून नाथरायांना शांतीब्रह्म ही पदवी प्राप्त झाली. आता नाथरायांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. आता त्रिवेणी संगम म्हणजे काय, तर नाथराय शांत होते, संत होते आणि श्रीमंत सुद्धा होते. आता आपला जर का विचार करायला गेलो तर आपण संतही नाही, शांतही नाही आणि श्रीमंत सुद्धा नाही. काही जण संत आहेत तर शांत नाहीत, काही जण शांत आहेत तर संत नाहीत आणि काही जण श्रीमंत आहेत तर शांत नाहीत. म्हणून नाथरायांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतो. आता नाथराय श्रीमंत कसे होते, तर ऐका, नाथरायांच्या घरी दररोज 10-15 वारकरी जेवण्याकरता असायचे आणि भगवान परमात्म्यासाठी त्यांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. ह्यातूनच आपल्याला नाथरायांची श्रीमंती पाहायला मिळते. आता नाथराय शांत कसे होते, तर ऐका, एक वेळेचा प्रसंग आहे. नाथराय नदीवरती स्नान करण्यासाठी गेले आणि स्नान करत असताना त्या पाण्यामध्ये एक विंचव वाहत चाललेला होता. तो विंचव त्यांनी पाहिला आणि तो तरफडत होता. त्यामुळे नाथरायांना त्याची दया आली. नाथराय तटावरती आल्याच्या नंतर ते परत पाण्यामध्ये गेले आणि त्यांनी त्या विंचवाला असं ओंजळीमध्ये घेतलं आणि तटावर सोडायचं तेवढ्यातच त्या विंचवाने त्यांना दंश केला. नाथरायांना इजा झाली. तो विंचव परत पाण्यामध्ये पडला. नाथरायांनी परत त्याला उचललं, परत तटावरती सोडायचं तेवढ्यात त्याने नाथरायांच्या हाताला दंश केला. नाथरायांना परत इजा झाली आणि तो परत पाण्यामध्ये पडला. नाथरायांनी त्याला परत उचललं आणि नदीच्या तटावरती सोडलं. असा प्रसंग घडत असताना तेवढ्यात एक तिथे गृहस्थ आला आणि त्या गृहस्थांनी पाहिलं तर तो म्हणतो, का हो नाथराय, तो विंचव तुम्हाला एवढा दंश करतो तरी सुद्धा तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. द्या सोडून, मरू द्या ना, मेला तर मेला, तुम्हाला काय करायचंय. तेवढ्यात नाथराय म्हणतात, अरे मेला तर मेला कस काय, तो तर एक विंचव आहे. तो जर का त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नाही तर मी तर एक चांगला माणूस आहे, मी माझा त्याला वाचवण्याचा स्वभाव का सोडू, माझा मी शांततेचा स्वभाव का सोडू. यातून आपल्याला नाथरायांची शांतता पाहायला मिळते. आणि असाच एक प्रसंग आहे. एक वेळेस नाथराय नदीच्या तटावरती स्नान करण्यासाठी गेले. स्नान करून ते परत आले आणि परत येताना एका चिंचेच्या झाडावरती एक यवन पान खाऊन बसलेला होता. त्याने त्याची थुंकी साठवून ठेवलेली होती. नाथराय स्नान करून आले, तो त्यांच्या अंगावरती थुंकला. नाथराय परत स्नान करण्यासाठी गोदावरीच्या तटावरती गेले आणि परत स्नान करून आले. तो यवन त्यांच्या अंगावरती परत थुंकला. नाथराय परत स्नान करण्यासाठी गेले. असं एकदा, दोनदा, तीनदा नाही तर तब्बल 108 वेळेस असा प्रकार घडला. नाथराय स्नान करून वरती आले आणि तो यवन, त्याच्या तोंडामधून रक्त बाहेर पडायला लागलं होतं आणि त्याच्या तोंडातलं पूर्ण साल्ट निघले होते. म्हणून तो लगेच चिंचेच्या झाडावरनं खाली उतरला आणि नाथरायांना शरण गेला. नाथरायांना म्हणला, नाथराय मला माफ करा, मला माफ करा, मी तुम्हाला एवढा राग आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला राग आला नाही. नाथराय मला खरंच माफ करा, मनापासून मला माफ करा. नाथराय म्हणतात, अरे मीच तुला धन्यवाद द्यायला हवं, कारण तुझ्यामुळे मला या गोदावरीचं 108 वेळेस स्नान घडलं. एक तर माझ्याकडून एक वेळेसची आंघोळ होईना, पण तुझ्यामुळे मला 108 वेळेस आंघोळ करण्याची संधी प्राप्त झाली किंवा ते पुण्य मला प्राप्त झालं. नाथरायांनी त्याचं तोंड बघितलं तर त्याच्या तोंडामधनं रक्त बाहेर येत होतं आणि त्याच्या तोंडातले पूर्ण साल्ट निघत होते. तेवढ्यातच नाथराय म्हणले, चल तू माझ्या घरी चाल, मी तुला प्रसाद देऊन मुक्त
सुद्धा पाहायला मिळते. आता नाथराय संत कसे होते तर नाथाच्या अंगी संतत्व हा गुण होता. आता नाथरायांचं संतत्व काय तर नाथरायांच्या घरी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने 36 वर्ष कामे केली. आता तुम्ही म्हणाल 36 वर्ष काय कामे केली तर 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्ष धुणं धुतलं आणि उरलेली 12 वर्ष कावडीने पाणी वाहिलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे नीळावंती त्याच पाहे, अनन्य भक्ती भावे नीळावंती त्याच पाहे, अनन्य भक्ती भावे नीळावंती त्याच पाहे, नीळावंती त्याच पाहे. ओ वाळू आरती माझा स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझा स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझा स्वामी एकनाथा. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याच पाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याच पाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याच पाहे, ओ निळावंती त्याच पाहे. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. असा हा त्रिवेणी संगम नाथरायांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता नाथरायांचं शांतत्व आणि संतत्व आणि श्रीमंत आपण हे बघितलं. आता नाथरायांचा अधिकार खूप मोठा आहे. नाथरायांचा अधिकार कसा मोठा आहे तर नाथराय हे वारकरी संप्रदायाचा खांब बनून उभे राहिले. म्हणजेच काय तर एक मजली इमारतीचा भक्कम पाया जसा असतो ना तसा ते वारकरी संप्रदायाचा पाया बनून उभे राहिले. नाथरायांनी अनेक ग्रंथ संपदा निर्माण केली. त्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर असेल, भागवताचं शुद्धीकरण असेल, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण असेल, अभंग असेल, गवळणी असेल, कूटअभंग असेल, अशा अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. त्यामध्ये त्यांनी भारुडाची सुद्धा निर्मिती केली. आता भारुड म्हणले की आपल्या सर्वांचा चेहराच खुलतो. म्हणून नाथरायांची भारुड एवढी गोड आहेत तुम्हाला सांगते का. सुया गे मने गे बिबगे मन, तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळा घे, या टकलीला बकल घे, आंधळीला बघायला आरसा घे. दादा ए दुर्प्याची आई कळत नाही वय, इकडे ये. तुझ्या म्हाताऱ्याच्या कपाळावर अट्टल भिरप्या काढते, खंडाळ्याचा गाठ काढते, उत्ताना टरक काढते. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं 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 ग बयो, पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, पंढरीला नेलं ग बयो. अग ग ग ग अग ग ग ग विंचू चावला काय मी करू, विंचू चावला कोणाला सांगू, विंचू चावला विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन. ओ दारुगड वयात दात ग, दारुगड वयात दात, दारुगड वयात दारुगड, दारुगड वयात दात, दारुगड वयात दात ग, दारुगड वयात दात, दारुगड वयात दारुगड, दारुगड वयात दात, दारुगड वयात दात ग, दारुगड वयात दात, दारुगड वयात दारुगड, दारुगड वयात
हो का नाही? हा, अशी नाथरायांची भारुडं आहेत. म्हणजे एखादं झोपलेलं जरी असलं तरी ते लवकर जागी होतं. कशानं? तर भारुडानं. एवढी सुंदर नाथरायांनी भारुडाची रचना केली. आता नाथरायांचा अधिकार तर झाला. आता नाथरायांना शांतीब्रह्म ही पदवी प्राप्त झाली. त्याचे सुद्धा आपण उदाहरण पाहिलं. आता तुम्ही म्हणाल ताई आल्यापासून शांती 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 शांतीच लावली. आता शांती म्हणजे काय तुमच्या गावातली शांती नाही. शांती म्हणजे ही नाथरायांना मिळालेली एक पदवी होती. आता लक्षार्थ आणि वाचार्थ लक्षात घेत चला. एक मुलगा आपल्या आजीला घेऊन दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तो डॉक्टरला म्हणला, अहो डॉक्टर साहेब, माझ्या आजीची ना तब्येत थोडी बरी नाही. तुम्ही काय करा, तिला 2 दिवसात बरी होईल असं तुम्ही औषध द्या, इंजेक्शन द्या. डॉक्टर म्हणले, हे बघ, तुझ्या आजीला तर मी इंजेक्शन दिलेलं आहे, पण हे औषध घे आणि घरी गेल्याच्या नंतर म्हातारीला पोटभर जेवण घालून हलवून औषध दे. आता हलवून औषध दे एवढंच त्याच्या लक्षात होतं. आता तो घरी गेला, म्हातारीला पोटभर जेवण खाऊ घातलं आणि जेवण केल्याच्या नंतर एक कोपऱ्यातून एक पोतं आणलं आणि पोत्यामध्ये म्हातारी टाकली आणि गद 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 हलवायला चालू केली. आता ह्यो गद 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 आवाज कशाचा आहे हे ऐकून एक शेजारचा आलं आणि शेजारचा म्हणला, काय रे पिंट्या, काय करतोस तू? तर तो म्हणला, अरे डॉक्टरांनी सांगितलं की म्हातारीला हलवून औषध पाज. म्हणजे त्याला वाचार्थ आणि लक्षार्थ कळाला का? तर नाही कळाला. असंच एक जणाला विंचू चावला आणि तो ओरडत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर तो म्हणाला, डॉक्टर साहेब, अहो डॉक्टर साहेब, मला विंचू चावला. डॉक्टर म्हणाले, विंचू चावला? डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि तपासणी केल्याच्या नंतर त्याला इंजेक्शन दिलं आणि म्हणाले, घरी जा आणि ही बँडेज पट्टी, तुला जिथे विंचू चावला ना तिथे ही बँडेज पट्टी चिटकवून दे. हा शहाणा घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर आपल्या बायकोला विचारतो, का ग सखे, मला कुठे विंचू चावला होता? ती म्हणते, मागच्या घरच्या उजव्या कोपऱ्याला तुम्हाला विंचू चावला होता. आता ती पण 150 आणीच होती. त्याने तिचं ऐकलं आणि तो गेला आणि त्या उजव्या कोपऱ्यालाच बँडेज पट्टी चिटकवून दिली. म्हणजे त्याला लक्षार्थ आणि वाचार्थ कळाला का? तर नाही कळाला. म्हणून लक्षार्थ आणि वाचार्थ लक्षात घेत चला. जर का लक्षार्थ आणि वाचार्थ लक्षात घेतला नाही तर असे हे घोटाळे होत असतात. म्हणून प्रत्येक वेळेस लक्षार्थ आणि वाचार्थ लक्षात घेत चला. विठ्ठल विठ्ठल नाथराय शांत कसे होते हे तर मी तुम्हाला सांगितलंच. पण नाथरायांचा स्वभाव एवढा सुंदर होता ना, म्हणजे एकदम शांतता कशी प्रिय असते ना ती आपण नाथरायांकडून शिकावं. असंच नाथरायांनी त्या विंचवाला बाहेर काढल्याच्या नंतर तेथे नाथरायांचा स्वभाव आपल्याला पाहण्यासाठी मिळाला. आणि तसंच एका गावामध्ये एका राजाच्या नगरीमध्ये एक टिकली बांगडीवाली आली होती. ती एवढी सुंदर होती ना, बघायला खूप सुंदर होती. राजाने आपल्या राजवाड्याच्या खिडकीमधून बाहेर बघितलं आणि तिला बघितल्याच्या नंतर त्याला ती एवढी आवडली, खूप आवडली. तो लगेच तिला आडवा झाला. आडवा झाल्याच्या नंतर तो लगेच तिला म्हणाला, का ग ए सखे, तू माझ्यासोबत लग्न करशील का? मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. असं म्हटल्याच्या नंतर ती म्हणते, अरे राजा, तुला काही लाजगीज वाटते का नाही? काहीतरी तुझ्या मनाला काही वाटतं का नाही? असं म्हटल्याच्या नंतर ती म्हणते, राजा, तुला जर का माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर जरा जा, माझ्या बापाला विचार. राजा लगेच तिच्या वडिलांकडे गेला आणि तिच्या वडिलांना म्हणाला, अहो, तुमच्या मुलीसोबत मला लग्न करायचंय, तुमची मुलगी मला द्याल का? तिचे वडील म्हणतात, राजा, मुलगी माझी, लग्न माझ्या मुलीला करायचंय, संसार माझ्या मुलीला करायचंय, जरा तिला विचारतो आणि तुम्हाला येऊन सांगतो. राजा म्हणाला, मी काय तुम्हाला फुटबॉल दिसलो काय इकडून तिकडे उडवायला?
मुलीला विचारलं तर मुलगी म्हणते वडिलांना विचारला, आणि वडिलांना विचारलं की मुलगी म्हणते वडिलांना विचारलं की वडील म्हणतात मुलीला विचारा. म्हणजे तुम्ही काय मला फुटबॉल समजलं का? तर नाही. राजाला खूप राग आला आणि वडील म्हणतात जाऊ द्या राजे साहेब, शांत व्हा शांत व्हा. असं म्हटल्याच्या नंतर लगेच त्यांची 3 दिवसामध्ये लग्न पार पडलं. लग्न पार पडल्याच्या नंतर आता तिथं काय 3 वेळेस पाची पकवान्याचं ताट तिला जेवण्याकरता येणार, 25-30 दाशा तिच्या हाताखाली असणार. आता ती एक टिकली बांगडीवाली कोण झाली? राजाची राणी झाली. आता राणी झाल्याच्या नंतर तिला काही गरजच नाही, म्हणजे सगळ्या सुख सुविधा तिला बसल्या जागी मिळणार. सुख सुविधा मिळाल्यामुळे ती काय करायची, दिवसातून 3 वेळेस पाची पकवानाचं ताट आलं की ती ते ताट घ्यायची आणि एका कोपऱ्यामध्ये नेऊन टाकायची आणि शिळा झाल्याच्या नंतर कडा कडा फोडून खायची, कडा कडा फोडून खायची. आणि असंच एक वेळेस हिंदू संस्कृतीच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सत्यनारायणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि सर्व नातेवाईक तिथे जमा झाले. नातेवाईक जमा झाल्याच्या नंतर पूजेला सुरुवात झाली. पूजेला सुरुवात होत असताना तिची ननंदबाई तिला म्हणते अहो वहिनी थोडंसं समोर या. आता समोर या म्हणल्याच्या नंतर ती थोडीशी लाजली आणि ननंद परत तिला म्हणते वहिनी एक नाव घ्या बरं. आता नाव घ्या म्हटल्याच्या नंतर ती परत एवढी लाजती की खूपच. आता राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. मी घेऊ का? मी नाव घेऊ का? तर राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. ती डायरेक्ट म्हणायला लागती पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधावर मऊ मऊ साय. आणि हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव जाईना. हो आधी होती दासी पटराणी केली तिची, आधी होती दासी पटराणी केली तिची, तिचे हिंडणे 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 राहीना, हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव जाईना, तिचे हिंडणे राहीना स्वभाव जाईना. स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, तर तिचा मूळ स्वभाव काय होता तर भाकर मागणं हा तिचा मूळ स्वभाव होता. आणि शिळ झाल्याच्या नंतर कडा कडा फोडून खाणं. म्हणजे मूळ स्वभाव माणसाचा बदलतो का तर नाही बदलत. तसंच नाथरायांचा स्वभाव म्हणजे शांतता. तर नाथराय म्हणतात मी तर एक चांगला माणूस आहे, मग मी तरी माझा स्वभाव कसा बदलू. असं झाल्याच्या नंतर यातून आपल्याला नाथरायांची शांतता पाहायला मिळते. आता भगवान परमात्म्याचा एक स्वभावच आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. म्हणजे भगवान परमात्मा हा दिल्या घेतल्याशिवाय कुणाचं फुकट काम करत नाही, कोणाचंच फुकट काम करत नाही. तो कोणाच्या पायाचा काटा सुद्धा फुकट काढत नाही. आधी कोणाकडून काहीतरी घेतो आणि नंतरच त्याचं काम करतो. असंच एक वेळेस एक स्त्री होती, ती भगवान परमात्म्याचं एवढं नामस्मरण करायची की रात्रंदिवस ती भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायची. आणि नामस्मरण करत असताना ती तर नामस्मरण करतेच नवल नाही, पण तिचे 5 पती सुद्धा नामस्मरण करायचे. नामस्मरण 5 पती सुद्धा करायचे, पण एवढं नामस्मरण करायचे की त्यांचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत असे. आता कृष्ण कृष्ण म्हणत असे म्हणजे काय कमी नामस्मरण झालं का हो, तर रात्रंदिवस ते नामस्मरणच करत राहायचे. अशा 5 पतींची एक सौभाग्यवती, तिचं नाव काय तर द्रौपदी. द्रौपदी माता एवढं नामस्मरण करायच्या, रात्रंदिवस म्हणायच्या मेरो राधारमण गिरिधारी गिरिधारी श्याम
नामस्मरण करायच्या. नामस्मरण करायच्या. जेव्हा द्रौपदी मातेवर वस्त्रहरणाचं संकट आलं तेव्हा भगवान परमात्म्याने त्यांना 999 साड्या दिल्या. आता 999 साड्या का दिल्या तर त्यामागचं एक कारण आहे बघा. एक वेळेस भगवान परमात्मा आणि उद्धवजी सुभद्रेच्या महालाकडे गेले आणि सुभद्रेच्या महालाकडे जात असताना भगवान परमात्म्याला खूप भूक लागली होती आणि ते सुभद्रा ताईला म्हणतात, ताई मला खूप भूक लागली ग, काहीतरी खायला दे. आता तेवढ्यात सुभद्रा ताईला जायचं होतं तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला. ताईची एवढी घाई चाललेली होती खूपच आणि तेवढ्यात भगवान परमात्मा तिला खायला मागतात. ती म्हणते, हे बघ कृष्णा, तिथे टेबलावरती एक सफरचंद ठेवलेला आहे, तो सफरचंद तू घे आणि खा. असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्मा तिथे गेले आणि सफरचंद अर्धा कापला. सफरचंद तर अर्धा कापला, तो भाग उद्धवजींना दिला आणि परत एक भाग कापला तर भगवान परमात्म्याची करंगळीच कापली. करंगळी कापली आणि भगवान परमात्मा सुभद्रा ताईकडे गेले आणि ताईला म्हणाले, ताई माझी करंगळी कापली ग, काहीतरी मला बांधायला दे. त्यावेळेस सुभद्रा ताई म्हणते, कृष्णा थांब, मी लगेच चिंदी घेऊन येते. चिंदी घेऊन येते म्हणोस्तोवर त्या गेल्या आणि 1 तास आल्याच नाही. भगवान परमात्म्याच्या करंगळीमधून खूप रक्त यायला लागलं. तेवढ्यात भगवान परमात्मा म्हणतात, उद्धवजी चला, इथे बाजूलाच द्रौपदीचा महाल आहे, आपण तिथे जाऊ. दोघे जण द्रौपदीच्या महालाकडे जातात आणि द्रौपदी अंगणामध्ये तुळशीची पूजा करत होती. पूजा करत असताना भगवान परमात्म्याचं रक्त बघून त्यांच्या हातातलं पूजेचं ताट खाली पडलं. ताट खाली पडलं आणि द्रौपदी ताई लगेच भगवान परमात्म्याकडे आल्या आणि म्हणाल्या, देवा काय झालं तुला. तेव्हा देव म्हणतात, ताई माझी करंगळी कापली ग. द्रौपदी ताई म्हणते, देवा तू थांब, मी लगेच चिंदी आणते. पण परत विचार केला, मी जर का चिंदीत सापडायला गेले तर भगवान परमात्म्याला खूप इजा होतील, खूप वेदना होतील, त्याचं रक्त निघायला लागेल. म्हणून विचार न करता डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि टर्कन चिंदी फाडली. जशी चिंदी फाडली तशी भगवान परमात्म्याच्या करंगळीला बांधली. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडतंय तर रात्रंदिवस नामस्मरण केलेला देवाला आवडतंय. आता प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. म्हणजे काय तर लहान मुलांची आवड वेगळी, महिलांची आवड वेगळी,
आणि पुरुषांची आवड वेगळी, म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. आता लहान मुलांना काय आवडतंय तर खोड्या करायला आवडतंय. असंच एक जण आपल्या आजोबासोबत बाजारामध्ये गेलं आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण बाजार केला आणि घरी परत येत असताना समोरून पिंट्याचे मास्तर येत होते. आजोबांनी त्याचे मास्तर बघितले आणि आजोबा म्हणाले, अरे पिंट्या लप, अरे पिंट्या लप. त्याला वाटलं आजोबा मला का लप लप म्हणतात, तर तो आजोबांना विचारतो, का हो आजोबा मी का लपू, तर ते म्हणतात, ते बघ समोरून तुझे मास्तर येत आहेत. असं म्हटल्याच्या नंतर पिंट्या थोडासा हसतो आणि हसत हसत आजोबांना म्हणतो, आजोबा मी नाही लपत, तुम्हीच लपा. आजोबा म्हणतात, मास्तर तुझे, मी कशाला लपू, तर तो म्हणतो, अहो मी नाही का मास्तरांना सांगितलंय की माझे आजोबा नाही का मेलेत आणि मी आता काय 10 दिवस शाळेमध्ये येणार नाही. म्हणजे लहान मुलांची आवड काय तर खोड्या करणं. आता महिलांची आवड काय तर महिलांची आवड म्हणजे मॅचिंग कानातले घालणं, सुंदर सुंदर साड्या महिलांना आवडतात. असंच एक जण मकर संक्रांतीचा सण होता आणि मकर संक्रांतीच्या सणाला ती आपल्या मालकाला म्हणते, का हो मालक आता या सणाला मला काय घेणार आहात. त्यावेळेस मालक म्हणतात, अगं प्रत्येक सणाला तुला घेऊन घेऊन मी थकून गेलो. आता एकही दागिना असा राहिला नाही की तो तुझ्याकडे नाही आणि एकही अशी साडी राहिली नाही की ती तुझ्याकडे नाही. आणि आता जर का एखादी नवीन निघली असेल तर तीच फक्त तुझ्याकडे नसेल, बाकी सर्व साड्या तर मी तुला घेऊन दिलेल्या आहेत. ती म्हणते, अहो मला या सणाला साडी नको, मला फक्त या सणाला तुम्ही 5 तोळ्याची नाकातली नथ घेऊन द्या. आता नाकातली नथ घेऊन द्या म्हटल्याच्या नंतर ती पण 5 तोळ्याची. याला थोडासा धक्काच बसला. तो म्हणला, 5 तोळ्याची नथ पाहिजे तुला. ती म्हणती, हो या सणाला मला 5 तोळ्याचीच नथ पाहिजे. तो म्हणतो, नको आपली नाही का 2 ग्रामची नथ तुला करतो आणि 2 ग्रामची नथ तू घे. ती म्हणती, नाही या सणाला मला 5 तोळ्याची नथ हवी. आता हा म्हणला, जर का हिच्या डोक्याला जास्त डोकं लावत बसलो, ही जर का एकदा रुसली आणि माहेरी निघून गेली तर माझी डब्याची पंचायत होईल. त्यामुळे तो म्हणला, बरं ठीक आहे मी तुला 5 तोळ्याची नथ देतो. आता नथ देतो म्हटल्याच्या नंतर तो लगेच तिला सोनाराच्या दुकानामधून नथ आणण्यासाठी गेला. नथ आणली. आता ही कधीच कुणाला चहा पाणी करत नव्हती, कुणाला जेवायला सुद्धा बोलवत नव्हती, पण नथ आणल्याच्या नंतर तिने ती नाकात घातली आणि शेजारनी शांता काकू, गोमा काकू, सर्व बाया अशा मिळून बाया तिने एक चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला. चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर सर्व ती चहा घेऊन आली आणि चहा घेऊन येत असताना ती म्हणायची, काकू चहा घ्या, आका चहा घ्या, गोमा आका चहा घ्या, असं म्हणत होती. तिला वाटलं कुणीतरी माझ्या नतेकडे बघावं आणि माझं कौतुक करावं, पण कुणीच तिच्या नतेकडे बघत नव्हतं. म्हणून ती स्वतःहूनच म्हणली, का ग गोमा काकू मला नथ कशी. ती म्हणती, का ग गोमा काकू मला नथ कशी दिसती. तर ती म्हणती, बाई तुझ्या नथ सारखी नथ आख्या गावात नाही. असं म्हटल्याच्या नंतर ती थोडीशी समोर जाती, म्हणजे तिचं गोमा काकूनी कौतुक केलं. तिला वाटलं अजून कुणीतरी माझं कौतुक करावं, ह्यासाठी ती समोर गेली आणि त्यांना सुद्धा म्हणती, का ग अक्का मला नथ कशी दिसती. तर ती म्हणती, हां पुढच्या सणाला सुद्धा मी पण अशीच नथ घेणार, तुझ्या सारखीच नथ घेणार. आता कौतुक झालं, चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि सर्व बायका घराच्या बाहेर आल्या. घराच्या बाहेर आल्याच्या नंतर सर्वजण म्हणत होत्या, काय बाई काय ती नथ दिसत होती, जणू काय म्हशीच्या नाकात व्यसन घातली. म्हणजे तिच्या तोंडावरती त्या तिचं कौतुक करायच्या, पण माघारी घराच्या बाहेर आल्याच्या नंतर तिला नावपोट ठेवायला लागल्या. अशी महिलांची सवय आहे. पण असू द्या. आता सर्व चहा पाण्याचा कार्यक्रम आटोपल्याच्या नंतर तिने ती नथ काढून एका डब्यामध्ये ठेवली, साखरेच्या डब्यात ठेवली आणि मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. संध्याकाळ झाली आणि सर्व बाया वाण देण्याकरिता निघाल्या. सर्वजण निघाल्या आणि जात असताना प्रत्येक स्त्री तिला म्हणायची, का ग सखू तुला यायचं का नाही. ती म्हणती, उभा पुढं आलेच मी.
व्हा पुढं आलेच मी अशीच म्हणायची, कारण की तिला नथ घालून जायचं होतं आणि सर्व बायकांनी आपलं कौतुक करावं हीच तिची अपेक्षा होती. आता तिची अपेक्षा असताना सर्व बायका समोर गेल्या आणि ती नथ बघत होती. तिची नथच सापडणार, तिला लक्षातच नाही की मी नथ कुठं ठेवली. तिची नथच सापडणार. मग तिची एक शेजारी वाण देण्याकरता जात होती. ती म्हणती, का गं सखू, तुला यायचं नाही का? तर सखू रडत होती, खूप रडत होती. ती रडत असताना ती म्हणती, अक्का तुम्ही जा पुढं, मी आलेच, अशी म्हटली आणि अक्का समोर गेली. आता पारा खालीच म्हणजे गावाच्या चौकातच तिचा पती बसलेला होता. तिचा पती विचारतो, का हो आमचं मार्केट कुठं आहे? त्या काकूला विचारतंय, आमचं मार्केट कुठं आहे? तर ती म्हणते, तुमचं मार्केट नाही का, घरी रडत बसते. आता रडत बसते म्हटल्याच्या नंतर याने टुपकन उड्या मारली आणि घरात गेला आणि विचारतं, का गं सखे काय झालंय तुला? ती म्हणते, अहो माझी नथच सापडेना. तो म्हणतो, बरं जाऊ दे, रडू नको, मी तुला परत नथ घेऊन येतो. ती म्हणते, हां तुम्ही नथ आणत असाल तर मी तुम्हाला चहा करते म्हटल्याच्या नंतर तिने साखरेचा डबा खाली घेतला आणि अशी ओंजळ घातली तर ओंजळीतच तिची नथ आली. ओंजळीमध्ये नथ आली. तिला एवढा आनंद झाला की आनंदाला तिच्या पारावार राहिला नाही. आनंद झाल्यामुळे तिने ते चहाचं पातेलं तसंच सोडलं आणि पळतच वाण द्यायला गेली आणि वाण देऊन परत येत असताना तिने वाण द्यायला जात असताना तिने सर्व काही घातलं होतं. म्हणजे काय काय घातलं होतं? पुतळ्यावरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, ओ पुतळ्यावरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालूनी सगळा थाटमाट करूनी, नाकात नथ घालूनी सगळा थाटमाट करूनी, सगळा थाटमाट करूनी. बाई नेसले गा शालू पैठण सहा, 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 नेसले गा शालू पैठण सहा. ओ नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी, नाव ठेवू नका कुणी ग बाई, मला नाव ठेवू नका कुणी. पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, पुतळ्या डोरलं सगळ्या पैंजण कमरेला कंबरपटा, नाकात नथ घालूनी सगळा थाटमाट करूनी, ओहो नाकात नथ घालूनी सगळा थाटमाट करूनी, सगळा थाटमाट करूनी. नेसले गा नेसले गा नेसले गा बाई नेसले गा शालू पैठण सहा, 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 शालू पैठण सहा, शालू पैठण सहा. आता महिलांची आवड असते म्हणजे सर्व काही मॅचिंग घालायचं आणि सोने दागिन्यांची ही महिलांना आवड असते. आता पुरुषांची आवड काय? तर पुरुषांची आवड म्हणजे शौर्य चातुर्याच्या गप्पा मारणे आणि आपलं स्वतःचंच कौतुक दुसऱ्याला सांगणे ही पुरुषांची आवड आहे. असंच एक जण पारावरती बसला आणि पारावरती बसल्याच्या नंतर
ते शौर्य चातुर्याचे गप्पा करत होता. आता गप्पा करत असताना पुरुष मंडळ काय तसे बसतात का? तर नाही बसत. ते रिकामेच बसत नाही. म्हणजे काय करतात तर इंग्रज भारतात आले. चुळबुळ सुरू. काही थापटण्यात गेले, काही निसण्यात गेले, काही उचलण्यात आले आणि भारत स्वतंत्र झाला. म्हणजे ते काय रिकामे बसतात का? तर रिकामे बसत नाही. अशी पुरुषांची आवड असते. आता लहान मुलांची आवड झाली, महिलांची आवड झाली, पुरुषांची झाली. मग नाथराय म्हणतात, माझ्या देवाला नामस्मरण करणारे भक्त आवडतात, नामस्मरण करणारे लोक आवडतात. आणि अजून भगवान परमात्म्याला काय आवडतंय तेच नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हो तुळसी माळ गळा चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हो माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हो माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हो हृदयी कळवळा वैष्णवाचा 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 तुळसी माळ गळा चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हो हृदयी कणवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा हृदयी कणवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हो आता नाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात तर ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा आहे आणि ज्याच्या मनामध्ये संतांविषयी कळवळ आहे ना, तो भक्त देवाला आवडतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जो भक्त करतो ना,
तो सुद्धा देवाला आवडतो. आणि असा ज्याचा असा हा नित्यक्रम चालू आहे ना, तो एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. विठोबा रखुमाई, तो बार